अजितदादांच्या निधनानंतर अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याच्यावरून दोन गट पडल्याचं चित्र आता दिसत आहे. याच्यावरच विश्लेषण करणं महत्वाचं आहे आता. कारण राष्ट्रवादी पक्षाचे आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा एक गट झालेला आहे आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक गट झालेला आता उघड दिसतोय. काही आमदार यांच्या बाजूने आहेत आणि बऱ्यापैकी आमदार हे प्रफुल्ल पटेल यांच्या बाजूने दिसत आहेत. परंतु मराठा बेस आणि जातीय राजकारण बघितलं तर सुनील तटकरे यांचा शब्द महत्वाचा असं म्हणणारे पण काही आहेत. आता मुळात भारतीय जनता पक्षाचा रोल असतोच प्रत्येक ठिकाणी, कारण देवाभाऊंची कूटनीती ही आलीच. कारण अजितदादांच्या नंतर हे अर्थ खातं त्यांच्याकडे असणारं हे महत्वाचं खातं आहे आज राज्यातलं. तर हे खातं कुणाकडे द्यायचं? आता सुनेत्राताई जरी आता डेप्युटी सीएम झाल्या, अर्थ खातं त्यांच्याकडे द्यायचं का नाही हा सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा असेल, देवेंद्र फडणवीस यांचाच असेल आणि देवाभाऊ त्याच्यावर निर्णय करतील. कारण तसं जबाबदारीचं खातं असल्यामुळं कदाचित दुसरं दुय्यम खातं सुद्धा दिलं जाऊ शकतं किंवा आहे त्याच्यातलंच उत्पादन शुल्क तेवढं ठेवलं जाईल, अशा पद्धतीच्या चर्चा आहेत. पण सगळ्यात महत्वाचं आहे राष्ट्रीय अध्यक्षावरनं ही जुंपलेली आहे. त्याच्यामध्ये सुनेत्राताईंना राष्ट्रीय अध्यक्षपद झेपणार का हा एक मुद्दा आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्यामधले हा चर्चेचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजेत ही आग्रही भूमिका जास्तीत जास्त आमदार मांडू लागलेले आहेत. आणि ते करत असताना सुनील तटकरे मात्र भाजपशी आतल्या गोटातून मिळालेले सुद्धा आता एकंदर बोलणारे काही आमदार आहेत. देवाभाऊंचा टच हा जास्त करून सुनील तटकरे यांच्याबरोबर दिसतोय एकंदर चर्चा बघितल्यानंतर. आता दिल्ली आणि मुंबई हे दिल्लीतनं सुद्धा आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष ठेवून आहेत. कारण आधी अजितदादांचे 41 आमदार आहेत आज. आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण जाऊया म्हणणारे सुद्धा काही आमदार आहेत. आणि राष्ट्रीय अध्यक्ष कोण ह्याच्यावरनं जर का जुंपलीच तर फूट ही अटळ आहे. दुसरीकडे एक चर्चा शरद पवारांच्या बरोबरच एकत्रीकरणाची पण आहे. एकत्रीकरणामध्ये शरद पवार राष्ट्रवादी पक्षातनं त्यांची मातब्बर जे असतील त्यांच्याही काही अटी असणार. त्या कितपत मान्य होतील अजितदादा, कारण भुजबळांच्या सारखे ज्येष्ठ नेते सुद्धा आहेत आज अजितदादा राष्ट्रवादी पक्षामध्ये. दादा असताना भुजबळांनीच विरोध केला होता एकत्रीकरणाला, ह्या चर्चा होत्या. कारण परत एकत्रीकरण केलं तर शरद पवार यांचाच दबदबा होईल, अजितदादांचा दबदबा कमी होईल, ही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडल्याचं कळतंय त्यावेळेला. त्यामुळं तिथं ते फिसकटली चर्चा, नाहीतर आधीच ते विलिनीकरणाच्या चर्चा चालल्या त्या. आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्षपद हे हवंय, आतनं त्यांना ते पाहिजेच आहे, अशा पद्धतीचं एकंदर चित्र आहे. पवार साहेबांची पण ती इच्छा आहे. पण ते एकत्रीकरण झाल्यावर असेल, पण ते त्याला विरोध होणार आणि विरोध चालू आहे त्याला. आत्ता हे दोन गट पडलेत आणि प्रफुल्ल पटेल ह्यांनाच काही करून आपण राष्ट्रीय अध्यक्ष करावं असं अजितदादा राष्ट्रवादी पक्षातनं चालू आहे आता. शेवटी मग ह्या दोघांची भांडणं नकोत, मग सुनेत्राताईंनाच ठेवावं का असा सुद्धा विचार पुढं येत आहे. परंतु आता ही गटबाजी कुठपर्यंत जाणार आणि शेवटी भारतीय जनता पक्ष काय भूमिका घेणार, भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत, त्यांची मुळातच 132 आहेत, 145 करायचे. मग अजितदादांची राष्ट्रवादी फुटणार का, ते भाजप हे करणार का, आणि भाजपला हे लोक जनता माफ करेल का असं केलं तर? आधी फोडाफोडीचं राजकारण एवढं झालेलं आहे. शिवसेनेचे 2 तुकडे केलेत, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केलेत, आता अजितदादांच्या पक्षातले तुकडे करणार का तुम्ही? तर भारतीय जनता पक्ष असं आता सध्या परिस्थितीत करेल अशी परिस्थिती दिसत नाहीये. एक नक्की होईल की राष्ट्रीय अध्यक्षपद हे प्रफुल्ल पटेल यांना द्यायचं काढलं तर सुनील तटकरे यांचा विरोध आहे, सुनील तटकरेंना द्यायचं काढलं तर प्रफुल्ल पटेल यांचा विरोध आहे. एक काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आणि राष्ट्रवादीचं एकत्रीकरण झालं तर सुप्रिया सुळेंना द्यायला मात्र राष्ट्रवादी अजितदादा गटातनच विरोध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी दोघांनी बसून दोघांच्यात एक मत केलं तरच राष्ट्रीय अध्यक्षपद हे अजितदादा पवार
राष्ट्रवादी पक्षाला व्यवस्थितपणे करता येईल, सगळे आमदार एकत्र राहतील. नाहीतर फूट अटळ आहे. भारतीय जनता पक्ष याच्यावर लक्ष ठेवून आहे. देवाभाऊंची कूटनीती याच्यावर काय होते हेही बघावं लागेल. पण आता याच्यावर लवकरच भूमिका स्पष्ट होऊन जाईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.